पुणे मार्केट यार्डमध्ये फळभाज्यांची आवक घटली आहे, त्यामुळे हिरवी मिरची, गाजर, मटार, सिमला मिरचीच्या भावामध्ये 10 ते 20% वाढ झाली आहे. मात्र टोमॅटोची आवक जास्त झाली आहे, त्यामुळे दर घसरलेले आहेत. पुरंदरच्या वाल्हे परिसरामध्ये उन्हाचा कडाका वाढला आहे. पिकांवर परिणाम होतोय. गहू, हरभरा, ज्वारी, मका या पिकांमध्ये दाणे उन्हामुळे परिपक्व होण्यास अडचणी निर्माण होतात आणि त्यामुळे उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता आहे. पुणे महापालिकेला जलसंपदा विभागानं नोटीस बजावली आहे. 932 कोटी रुपयांची थकीत पाणीपट्टी भरा, अन्यथा पाणी कपात करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. लवकरच पाणीपुरवठा खंडित करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. पुणे शहरामध्ये तापमान 34°C पोहोचले, त्यामुळे दुपारच्या उन्हाचा चटका वाढला आहे. पुढचे 2 दिवस कमाल आणि किमान तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. नाशिकमध्ये कोयता घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. शहरातल्या कार्बन नाका परिसरामध्ये कोयते घेऊन दहशत पसरवली होती. आरोपींकडून 2 कोयते जप्त करण्यात आले. नाशिकच्या आडगाव परिसरात घराबाहेर पार्क केलेल्या दुचाकी चोरी करणाऱ्या एका तरुणाला अटक केली आहे. आरोपी दिवसभर गोदाकाठी एका चायनीज दुकानावर स्वयंपाकी म्हणून काम करायचा आणि रात्री दुचाकीची चोरी करत असल्याचं तपासात समोर आलंय. यंदा हवामान अनुकूल राहिले, त्यामुळे आंब्याच्या झाडांना मोठ्या प्रमाणात मोहर आला, त्यामुळे आंबा उत्पादन चांगलंच होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. आंबा उत्पादकांना एक मोठा दिलासा मिळाला आहे. महानगरपालिका निवडणुकीमध्ये मालेगावमध्ये सत्ता स्थापन करून चर्चेत आलेल्या इस्लाम पार्टीनं एमआयएमचा बालेकिल्ला असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये एंट्री केली. याच मालेगाव पॅटर्नच्या धर्तीवर आता संभाजीनगर शहरामध्ये आपला विस्तार वाढवण्यासाठी पार्टीनं कंबर कसली आहे. आमदार अब्दुल सत्तार यांच्या पत्नी आणि सिल्लोड नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा नफिसा बेगम अब्दुल सत्तार यांचं निधन झालंय. त्यांच्या निधनानं सिल्लोड शहरावर शोककळा पसरली आहे. रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. संभाजीनगरमध्ये शिवजयंतीला डीजे वापरण्यास पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. डीजेचा वापर केला तर मीटर रीडिंग घेऊन कडक कारवाईचा इशारा पोलिसांनी दिलाय. शिवजयंतीसाठी केवळ 19 फेब्रुवारीला रात्री 12 वाजेपर्यंत पारंपरिक वाद्य वाजवण्याची सवलत देण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये अंमली पदार्थांचे रॅकेट चालवणारे स्मगलर्स आणि बेकायदा बांधकामावर कारवाई केली जाणार आहे. पोलिसांनी 60 गुन्हेगारांची यादी मनपाला पाठवली आहे आणि पोलिसांनी गेल्या 20 दिवसांपासून विविध प्रकारचे ड्रग्ज, पेडलर्स, स्मगलर्सचं जाळं उद्ध्वस्त करण्याची मोहीम हाती घेतली आहे.